साधारण 11:15च्या सुमारास सदाशिव त्या खऱ्यांच्या बंगल्यावर पोचला. ती वसुधा याच बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये राहत होती, पण परस्पर तिच्याकडे जाण्याआधी या खऱ्यांची गाठ घेणं बरं त्याला वाटलं. त्याच्या घंटी वाजवण्याला प्रतिसाद म्हणून एका सुमारे 35च्या वयाच्या स्त्रीने दार उघडलं. त्यांना नमस्कार करीत सदाशिव म्हणाला, आपण मिसेस खरे? हो. आपलं काय काम होतं? डॉक्टर कुलकर्णी आपल्या परिचयाचे आहेत? शेखर कुलकर्णी? हो हो आहेत. त्यांनीच मला आपला पत्ता दिला. आपल्या आउटहाऊसमध्ये मिस वसुधा गोखले राहतात ना? हो. त्यांची मला भेट घ्यायची आहे. पण हे पहा, मी 2 मिनटं आत येऊ का? मग सगळं काही मी आपल्याला खुलासेवार सांगतो. खिशातून आपलं कार्ड काढीत सदाशिवने ते त्यांच्यासमोर धरलं. मी इन्स्पेक्टर सदाशिव शारंगपाणी, तळेगावला असतो. आता आपली खात्री झाली? हो. हल्ली तुमची सावधगिरी अगदी योग्य आहे. आत येत तो म्हणाला. बाहेरच्याच मोठ्या खोलीत दोघं बसले. डॉक्टरांनी मला सांगितलं की आज 11च्या सुमारास या वसुधा गोखले बँकेत जाणार होत्या. 12पर्यंत त्या परत येतील, म्हणून मी आता आलो आहे. तुमची त्या गोखलेंना खूप मदत झाली. डॉक्टर म्हणत होते, परस्पर त्यांच्याकडे जाण्याआधी मुद्दामच मी तुमची गाठ घेतली. डॉक्टर म्हणत होते, तुम्ही त्यांच्या गार्डियनसारख्या आहात. छे हो, वसू अगदी साधी आहे बघा. आणि ती अशी अडचणीत आली तर मग मदत नको का करायला? पण तुमचा यात कोणता संबंध येतो? ही वसुधा, मी तिला चंदी म्हणतो, माझी दुसरी बहीण लागते. नातं तसं दूरचं आहे, पण नात्यापेक्षा कॉन्टॅक्ट जास्त महत्त्वाचे आहेत, नाही का? वी आर व्हेरी क्लोज टू इच अदर. नशीब की तिला जवळचं कुणीतरी आहे. त्या आल्या असतील एव्हाना. हॉलच्या खिडकीतून आउटहाऊसचं दार आणि खिडक्या दिसत होत्या. दाराचं कुलूप उघडलेलं दिसत होतं. हो, दार उघडं दिसतंय. ती आली आहे. मग जाऊ का त्यांच्याकडे? वाटलं तर तुम्हीही चला. माझी काय आवश्यकता आहे? पण एक सांगा. सुरेखाचे शब्द अर्धवटच राहिले. आउटहाऊसची खिडकी धाडदिशी उघडली गेली. आतून वसुधाचा किंचाळण्यासारखा आवाज आला. वाचवा वाचवा, मेले मेले. अगं बाई, सुरेखा म्हणाली. वसूचाच आवाज. वसुधाची मदतीची हाक हवेत विरण्यापूर्वीच तो दाराबाहेर पडलाही होता. सुरेखा भानावर येऊन दाराबाहेर येईपर्यंत तो गॅरेजच्या दारापाशी पोचलाही होता. दारावर धक्के मारत तो ओरडत होता, दार उघड, दार उघड. तो आवाज इतका अनपेक्षित आला की शांताराम आणि स्नेहा दोघंही होते तसेच थबकले. आधी सावरली ती स्नेहा. शांतारामला एक जोराचा धक्का देऊन ती धावत दाराकडे गेली. नशीब की शांतारामने फक्त खालचीच आडवी कडी सरकवली होती. ती सरकावून तिने दार उघडलं. तिची नजर वर गेली आणि एका सेकंदातच तिने त्याला ओळखलं. सदाशिव भाऊ. मधली सारी वर्ष सरकत्या पडद्यासारखी दूर झाली होती. दरवेळी चंदीच्या मदतीसाठी जसा भाऊ यायचा तसाच आताही आला होता. भाऊ भाऊ म्हणत ती त्याला एकदम बिलगली. हो चंदे, मीच. सदाशिव म्हणाला. काय भानगड आहे? स्नेहाच्या खांद्याभोवती तसाच हात ठेवत सदाशिव आत आला. समोरच शांताराम उभा होता. भयभीत नजरेने समोर पाहत होता. अंगावरची साडी जरा सावरत स्नेहा म्हणाली, भाऊ, हा शांताराम नेवरेकर. असं तर मग हे महाशय तर
इथे कशाला आला होता? वसूनेच मला बोलावलं होतं, शांताराम चिरक्या आवाजात बोलला. चूप, सदाशिव गरजला. तो खोटं बोलतोय रे भाऊ. मी बँकेतून येऊन खोलीत जरा बसले होते. दाराला आतनं कडी घालायची राहूनच गेली होती. त्या उघड्या दारातून हा चोरट्यासारखा आत आला. मी शांताराम मध्येच म्हणाला. एकदाच सांगितलं आहे, चूप. सदाशिव त्याच्याकडे पाहत म्हणाला. पुन्हा तोंडातून एक शब्द काढलास तर अशी थोबाडीत मारीन की दारातच पडशील, समजलं? अगदी चूप. आधी पैसे मागायला लागला आणि माझी जरा पाठ वळताच मागून मिठी मारलीन आणि मग कशी तरी दूर झाले तर त्याच्या जवळच्या फोटोनी ब्लॅकमेल करायची धमकी देत होता, असं म्हणत सदाशिव शांतारामकडे वळला. मी पण त्याचा शब्द निघताच सदाशिवचा जबरदस्त हात हवेतून सपाटाने आला आणि सपदिशी त्याच्या गालफडावर बसला. त्याची मान वळताच दुसऱ्या हाताची थप्पड दुसऱ्या गालफडावर बसली. त्याचे दोन्ही हात दोन्ही गालापाशी जाताच सदाशिवच्या दोन्ही बुक्या त्याच्या पोटात बसल्या. आई ग करत तो वागताच त्याच दोन्ही हातांचे ठोसे वरून पाठीवर बसले. तो कोलमडत खाली पडला. त्याची मानगूट पकडून सदाशिवने त्याला सरळ उभा केला. आधी तिला पैशांना फसवलंस, मग तिला आणखी फसवून तिची अब्रू घेतलीस आणि त्या सर्वांतून ती बिचारी कशीबशी सावरताच परत आला आहेस तिच्या पैशावर चरायला. खिशातलं कार्ड काढून ते 2 बोटात उघडून त्याच्या डोळ्यांसमोर धरत सदाशिव म्हणाला. साल्या, हे वाच. पाहिलंस? मी इन्स्पेक्टर शारंगपाणी आहे. ती वसुधा माझी बहीण आहे, समजलं? कार्ड खिशात ठेवत त्याला दाराकडे ढकलत सदाशिव म्हणाला. चल, आताच तुला बेड्या ठोकतो. भाऊ, स्नेहा मागून म्हणाली. नको नको, सदाशिव नवलाने म्हणाला. नको, सदाशिव नवलाने म्हणाला. नको, मला आणखी प्रसिद्धी नको. त्याला बजाव, पुन्हा मला त्रास देऊ नको म्हणून. ठीक आहे, तू म्हणतेस तर तसं. गचांडी धरून त्याला आपल्याबरोबर ओढत सदाशिव म्हणाला. चल रे साला बाहेर. तुम्ही इथेच थांबा हं, मी 2 मिनिटात येतोच. चल रे साल्या. त्याला गचांडीने ओढत ओढत सदाशिवने गेटपाशी आणलं. आता मी काय सांगतो ते नीट ऐक शांताराम. मी कोण आहे ते तुला समजलं ना? ती वसुधा माझी बहीण आहे, ऐकलंस? आता पुढे ऐक. तुझ्याकडे जे काय फोटो आहेत ते आणि त्यांच्या सर्व निगेटिव्ह 4 दिवसांच्या आत पोस्टाने वसुधाकडे पोचल्या पाहिजेत, समजलं? 4 दिवसांच्या आत पोचल्याच पाहिजेत. आणि पुढे ऐक. यापुढे जर का तिच्या केसालाही धक्का लावलास तर माझ्याशी गाठ आहे, समजलं? माझ्याशी. तिच्याशी बोललास तर जीभ हसडून टाकीन. तिला हात लावलास तर हात मोडून टाकीन. तिला जर काही धमकी वगैरे दिलीस तर तुला असं बेदम चोपून काढीन की हात पाय मोडून जातील. तुला रस्त्यावरून रखडत भीक मागावी लागेल, समजलं? जर तिला कोणताही त्रास झाला तर तुझी काही धडगत नाही, समजलं? दर 5-7 दिवसांनी मी तिच्याकडे चौकशी करणार आहे. 4 दिवसाच्या आत सर्व फोटो तिच्याकडे पोचले नाहीत तर असशील तेथून तुला शोधून काढून तुझं कांडात काढीन, समजलं? चल जा, चालता हो. त्याला एक जोराचा धक्का मारून सदाशिवने गेटच्या बाहेर ढकलून दिलं आणि गेट बंद करून तो परत आउटहाऊसमध्ये आला. स्नेहा आणि सुरेखा दोघी कॉटवर बसल्या होत्या. सदाशिव आत आला आणि एक खुर्ची ओढून घेत त्या दोघींसमोर बसला. चंदे, आता सांग, त्याला ठाण्यावर न्यायला नको का म्हणालीस? तुला माहीत आहे ना भाऊ, मला मागचं काहीही आठवत नाही. उद्या शांताराम विरुद्ध केस उभी राहिली आणि साक्ष द्यायची माझ्यावर वेळ आली. जर का त्यांना समजलं
की मला मागचं काही आठवत नाही, मला त्याचा पत्ता माहीत नाही, तो काय करतो माहीत नाही. भाऊ, ते मलाच उलटं ठरवतील. देवाची कृपा, तू अगदी योग्य क्षणी हजर झालास. अगं वसू, हे शारंगपाणी नसते तर काय केलं असतं ग मी एकट्याने? मी बाहेर एकटी, तू आत एकटी, दोघी नुसत्या ओरडत बसलो असतो. त्या हलकटाने काय मनाला येईल ते केलं असतं. चंदे, तो आता इथे तर परत यायचा नाहीच, पण तुझ्याकडे मान वर करून सुद्धा पाहायचा नाही. त्याला अशी जरब बसवली आहे की बघतच राहा. सुरेखा उठली. मी जाऊ का? तिकडे सगळी आवराआवर व्हायची आहे. इन्स्पेक्टर, तुम्हाला काही थंड गरम आणू का? तिला निरोप देण्यासाठी सदाशिव उठला होता. तो म्हणाला, तुम्ही अजिबात त्रास घेऊ नका, आता आमच्या गप्पा होतील, मग जाताना मात्र तुम्हाला सांगून जाईन. सुरेखा गेल्यावर त्याने दार लोटून ठेवलं आणि तो परत मागे येऊन स्नेहासमोर खुर्चीवर बसला. साध्या भेटी होतच नाहीत आपल्या, नाही का? तो हसत म्हणाला, मागच्या खेपेस तो प्रकार, या खेपेस हा प्रकार. पण तुम्ही, स्नेहा बोलायला लागताच त्याने तिला अडवलं. तुम्ही नाही, तू. भाऊ, तो म्हणाला. पण नाही, तू मला म्हणालीस, मला चंदी म्हणत जा. आता मी तुला सांगतो, मला भाऊ म्हणायचं. बस, नो आर्ग्युमेंट्स. एकदम स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे, आय एम सॉरी, तो गडबडून म्हणाला. स्नेहा नुसती मान हलवत होती. नाही भाऊ, हे आनंदाचे अश्रू आहेत. मागच्या शनिवारी संध्याकाळी मी त्या आमच्या गडप झालेल्या वाड्यासमोर उभी होते. त्या क्षणापासून आतापर्यंत अगदी एकटी होते. इथे माझे पती, मुलं, मैत्रिणी सर्व गायब झालेले. मनात एक आशा धरून तिकडे तळेगावला आले. तिथे बाबा नाहीत, आई होती, ती मला हात लावायला तयार नाही. तू म्हणत होतास इथे चंदी नव्हतीच. आता प्रथमच असा जवळचा नातेवाईक मिळाला आहे आणि नुसता नावाला भाऊ नाही, तर संकटाच्या क्षणी बहिणीच्या संरक्षणासाठी धावून येणारा भाऊ. सदाशिव जरा विचित्र नजरेने स्नेहाकडे पाहत होता. चंदे, त्या डॉक्टरांनी मला तुझी सर्व हकीकत सांगितली आहे. सारा प्रकारच मतिगुंग करणारा आहे, नाही का? तुला खरंच काही आठवत नाही? देवा शपथ नाही. सुरेखाला माहीत आहे की इथे राहणाऱ्या त्या वसुधावर फसवून खूपच मोठा अन्याय झाला होता. तिला दिवसही गेले होते. आता सांग, एखादी स्त्री, कोणतीही स्त्री आयुष्यातला असा प्रसंग विसरणं शक्य आहे का? त्या नालायक शांतारामचा मला विलक्षण संताप आला होता, पण तो त्या वसुधाची फसवणूक केली म्हणून व्यक्तिशः आपण त्यात गुंतलो गेल्याची भावना माझ्या मनात अजिबात नव्हती. आणि मग एक सुस्कारा सोडून त्या वसुधाचा देह मी धारण केला आहे ना, मग त्याबरोबरच तिच्या अपराधांचा, चुकांचा बोजासुद्धा मला माझ्या शिरावर घ्यायला नको का? ते आपोआप आलंच. चंदे, तुम्ही दोघं गेलात आणि मनाला अशी चुटपुट लागली. आपण त्यांना आत बोलावलंही नाही. असा चमत्कारिक वादा करणारी स्त्री कोण आहे? कुठून आली आहे? तिचा असा समज का व्हावा? कशाचीही चौकशीसुद्धा केली नाही. आता तिची गाठ कुठे पडायची? पण सुदैवाने तेवढ्यातच डॉक्टरांच्या जाहिरातीचं कात्रण माझ्यासमोर आलं. रविवारशिवाय वेळच नव्हता म्हणून काल त्यांची गाठ घेतली. लगोलग इकडे येणार होतो, पण ते म्हणाले आज तू बँकेत जाणार आहेस म्हणून 12च्या सुमारास आलो. नशीब की कालच येऊन गेला नाहीस. आज नसतास तर काय झालं असतं? बाई ग, तिच्या अंगावर सरसरता शहारा येऊन गेला. आईला माहीत आहे तू इथे येणार आहेस? स्नेहाने विचारलं. अजिबात नाही. कळलं असतं तर तिने डोक्यात राखच घालून घेतली असती. चंदे, खरं तर ती तशी नाहीये. भाऊ, तू मलाच माझ्याच आई संबंधात सांगतोस, जिच्याबरोबर मी वयाच्या 15व्या वर्षापर्यंत राहिले होते. त्या मला
कपाळाला हात लावत सदाशिव म्हणाला, हा तिढा मला काही केल्या सुटतच नाही. मी तर परवाच्या गुरुवारपर्यंत तुला पाहिलेली सुद्धा नव्हती. आणि भाऊ, तुला सांगितलेल्या त्या सर्व आठवणी माझ्या मनात तर स्फटिकासारख्या स्पष्ट आहेत. मागाहून आठवलं तो पाय कसा मुरगळला होता ते. गिरणीच्या मागच्या अंगणात उड्यांची शर्यत लावली होती, आठवतं? तिथेच पाय मुडपला होता, आठवतं? सदाशिवचा चेहरा जरा चमत्कारिक झाला. एक हात वर करून तो म्हणाला, पुरे पुरे चंदे, पुरे. का रे? त्या टायगरची अवस्था झाली होती ना तुझ्यासमोर, अगदी तशीच माझीही अवस्था होते आहे. प्रत्येक प्रसंग तू वर्णन करतेस आणि लागलीच आठवतो. हो, आपल्याला असं स्वप्न पडलं होतं, त्या क्षणापर्यंत आठवत नसतं, पण ठिणगी पडताच इंधनाने पेट घ्यावा तशी त्या प्रसंगाची आठवण अगदी अगदी स्पष्ट होते. कधी, केव्हा, कोठे ही स्वप्न पडली होती आठवत नाही, पण पडली होती हे नक्की. कोणत्या प्रदेशातून तू आली आहेस चंदे? आई तुला उगाच भीत नाही? मला भीते? मला? ते का म्हणून? तुझ्या लक्षात येत नाही का? अगदी साधी गोष्ट आहे. तू म्हणतेस तुझ्या 15व्या वर्षी आई वारली, म्हणजे तुझ्या आजच्या जगात आई नाही. मग तू आणि पर्यायाने तुझं जग खरं मानलं तर त्यात तिला जागा नाही, हो की नाही? तुला खरं मानणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं नाही का? तिला भीती वाटते, ती जाईल आणि तिच्या मागे तुझे बाबा येतील. भाऊ, तुला आणखी एक विचारायलाच हवं. विचार. माझ्या आठवणीत तू टेक्निकल विषय घेऊन ती परीक्षा पास झाला होतास. मुंबईला कारखान्यात नोकरीला होतास. तुझ्या पत्नीचं नाव शारदा होतं. तुला उमा नावाची मुलगी आणि बंटी नावाचा मुलगा होता. आणि कधी त्यांच्याबरोबर किंवा कधी एकटा, पण दर शनिवारी तू तळेगावला न चुकता हजर राहत होतास. आता मी तिकडे आले होते तेव्हा घरात तू आणि आई यांच्याखेरीज कोणाचाही वावर दिसला नाही. तेव्हा आता सांग मला, वहिनी अंडी आहेस की नाही? मला भाचरं आहेत का? पण तू म्हणत होतास ती शारदा, ती शारदा. स्नेहाने हात हलवला. मला जे आठवतं त्या जगाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत भाऊ. ते चित्र आता विकृत झालं आहे. आता तसं दिसेलच ही मलाही खात्री नसते. पायरी समजून पुढे पाय टाकावा आणि तिचे पायरी असूच नये म्हणजे कसा धक्का बसतो, तसंच माझं होतं आहे. तेव्हा सांग, आहे का वहिनी? आहेत का भाचरं? असा का पाहतो आहेस माझ्याकडे? कारण सदाशिवचा चेहरा खरोखरच गोरामोरा झाला होता. चंदे, तू एक फार जुनी आठवण जागवली आहेस. आता त्या गोष्टीला खूप वर्ष होऊन गेली. पण त्याआधी तुला एक विचारतो. तू ती जी शारदा म्हणतेस तिचं वर्णन कर पाहू. डोळे मिटून कपाळाला आठ्या घालून स्नेहा आठवायचा प्रयत्न करीत होती. तिला आठवत होतं त्याप्रमाणे गेल्या 5-6 वर्षात तिची शारदाची गाठभेट झाली नव्हती. हां, एकदा नाताच्या सुट्टीत ती आणि अवी मुलांना घेऊन तळेगावला गेले होते तेव्हा सदाशिव, शारदा आणि मुलंही तिथे आली होती. अंगणात ते सारे जमले होते. मध्ये बाबा होते. त्यांच्याभोवती 4ही नातवंडांचा गरडा होता आणि शारदाला बाबा कशावरून तरी रागावले होते. हो, तो छोटा बंटी सू करीत होता. मुंबईच्या गरम हवेतून तळेगावला आला की नेहमी त्याला सर्दी व्हायची. त्यावरूनच काहीतरी बोलले असले पाहिजेत. बाबा तिला एकीकडे तिच्या डोळ्यासमोर शारदा आली.
सडपातळ अंगाची, नाकेली, जराशी सावळ्या वर्णाची, कुरळ्या केसांची, नेहमी ऑफ व्हाईट किंवा लेमन क्रीम रंगाचे ड्रेस वापरणारी. जसं आठवलं तसं स्नेहा शारदाचं वर्णन करत होती. लक्ष शक्य तेवढं एकाग्र करण्याच्या प्रयत्नात तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. आणखी काहीतरी होतं, आणखी काहीतरी. बाबा तिला नेहमी बोलायचे त्याबद्दल. आणखी काहीतरी. हातात, नाकात, कानात. हो, कानातली तिची ती इयरिंग्स, ती लोंबणारी चाकं. बाबा तिची नेहमी थट्टा करायचे, म्हणायचे पुरे. सदाशिव एकदम चमत्कारिक आवाजात म्हणाला. एकदम भानावरच स्नेहा म्हणाली. मी म्हणालो पुरे. भाऊ सदा आय एम सॉरी. तुझा काय दोष म्हणा? सदाशिव खिन्न आवाजात म्हणाला. चंदे, मला तुझी भीतीच वाटायला लागली आहे. मला सांग ना, माझी काही चूक झाली का? चूक? मी काय सांगू? चंदे, तू वर्णन करत होतीस ना, अगदी तशीच मुलगी तळेगावात होती. तिचं नावही शारदा होतं. जहागीरदारांची मुलगी. सगळे तिला तिच्या जुन्या नावाबद्दल चिडवायचे. तिच्या आजीच्या हट्टापायी ते नाव ठेवलं होतं, ती म्हणायची. मग स्नेहा हलक्या आवाजात म्हणाली. ते जहागीरदारांचं कुटुंबच एक दिवशी तळेगावातून अचानक गेलं. शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण काहीच माहिती मिळाली नाही. भाऊ, तुझं आणि शारदाचं? हो. आणि मग एक मोठा सुस्कारा सोडून आता त्याचा शोक करण्यात काय अर्थ आहे? गोष्टी जुन्या पुराण्या झाल्या, इतिहासात जमा झाल्या. त्याच उराशी कवटाळून बसणे म्हणजे मूर्खपणा आहे, हो की नाही? जराशी हसत स्नेहा म्हणाली. किती खरं बोललास भाऊ. मी तरी काय करते आहे? त्या वाड्याच्या अवीच्या मुलांच्या आठवणी उराशी कवटाळून बसले आहे. समोरची सत्यस्थिती पाहत नाही. खरं खोटं, स्वप्नातलं, कल्पित, मिथ्या काहीही असो, हे मी समजून घेत नाही की ते पुन्हा परत येणं नाही. आहे त्या आयुष्याचा स्वीकार करायला हवा. हातचं सोडून कल्पितामागे धावण्याचा मूर्खपणा करते आहे मी. हो ना, कल्पितामागे धावू नये, पण ते मनात जपून ठेवावं. सदाशिव म्हणाला. त्याचा शोध घेत आलीस म्हणूनच तुझी माझी गाठ पडली की नाही? चंदे, रोजच्या आयुष्याला या कल्पिताची झालर असते, किनार असते. त्याने जीवन कठीण असलं तर सुसह्य होतं. हुश, पुरे ही तात्विक चर्चा. आता सांग, तुझं काय चाललं आहे? काय विचार आहे? स्नेहाने त्याला बँकेत दिलेल्या भेटीची माहिती सांगितली. मग काय करणार आहेस? भाऊ, हे डॉक्टर कुलकर्णी आणि सारंग, त्यांच्याशी यावर बोलावं असं वाटतं. त्यांचा सल्ला घेणार आहे. मी सांगू? सांग. त्यांनी जर बदली करून दिली तर 6 महिने तरी काम करून पहा. न जाणो तुला ते रुटीन आवडेलही. 8-10 हजारांचा पगार म्हणजे काही डोळेझाक करण्यासारखी गोष्ट नाही, हो की नाही? हो. आता माझी जबाबदारी माझ्यावरच आहे, हो की नाही? पुढचं ऐकलं नाहीस. पुढे काय? तुला ते रुटीन आवडलं नाही, त्यांनी बदली केली नाही, त्यांनी कामाला अपात्र ठरवलं, तरी तू एकटी नाहीस. म्हणजे असं, तुझा भाऊ तळेगावला आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे, त्याचं स्वतःचं घर आहे आणि तुला तिथे केव्हाही येण्याचं स्टँडिंग इन्व्हिटेशन आहे, समजलं? पण आई, ती हलक्या आवाजात म्हणाली, ते माझ्यावर सोपव. पण कोणतीही वेळ आली, काहीही अडचण आली, काहीही प्रॉब्लेम आला तरी मी आहे, हे विसरायचं नाही काय? स्नेहाचे डोळे चुरचुरायला लागले होते. खरं तर सारखं डोळ्यात पाणी आणणं चूक आहे, तिला वाटत होतं.
पण अशी अस्मानातून उतरलेली माणसं जीवाभावाच्या मायेने मागे उभी राहिलेली दिसली की काळजाला स्पर्श होणारच. मिटलेले डोळे तिने उघडलेच नाहीत. फक्त त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली, हो, ध्यानात ठेवीन. सदाशिव उठून उभा राहिला. चंदे, निघू का आता? तुझी भेट झाली नसती तर ती रुखरुख मनात कायमची राहिली असती. आता ती रुखरुख नाही. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं पण मिळाली आहेत. पण काय, त्यांच्या जागी नव्याने प्रश्न उभे राहिले आहेत. चंदे, तुझी भेट म्हणजे गोंधळाला आमंत्रणच. आता निघतो. जाताना तुझ्या त्या मैत्रिणींचा निरोप घेऊन जातो आणि सांभाळून राहा बरं का. त्या शांतारामला चांगला दम भरला आहे. तुझ्या वाटेस जायचा नाही. पण हे स्वार्थी लोक भित्रे असतात आणि खुनशी असतात, तेव्हा जपून राहायचं. हो. सदाशिवने आपलं कार्ड तिच्यापाशी दिलं. वाटलं तर पत्र लिही. ऑफिसचा पत्ता कार्डावर आहे, त्या पत्त्यावर लिही. आणि पुन्हा एकदा कोणतीही अडचण आली, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक कोणतीही अडचण आली तरी माझी मदत मागण्याचा तुला हक्क आहे. समजलं? किती वेळा सांगशील? तू हो म्हणेपर्यंत. हो हो हो, ती हसत म्हणाली. जातो. तिच्या खांद्यावर एक हलकीशी चापट मारून तो वळला आणि खोलीचं दार उघडून बाहेर गेला. जाताना त्याने आपल्या मागे दार लोटून घेतलं. 1-2 सेकंद थांबून मग तिने दाराला आतून कडी बोल्ट लावला आणि हुश्य करीत ती कॉटवर आडवी झाली. सकाळपासूनचे सर्वच प्रसंग नाट्यमयच होते. बँकेबद्दलचा निर्णय त्यांचं अधिकृत पत्र आल्यानंतर विचार करून घ्यायचा होता. त्या नालायक शांतारामची भेट हा खरा धक्का होता. पुरुषी, स्वार्थी, बेजबाबदार, घमेलखोर स्वभावाचा एक जळजळीत अनुभव. समाधान एकच होतं, ती स्वतःच त्या प्रसंगात गुंतलेली नव्हती. या चमत्कारिक द्वैताला स्पष्टीकरण असो वा नसो, तिची खात्री होती या हलकट शांतारामच्या हातातली बाहुली ती नव्हती. ती दुसरी, आधीची वसुधा होती. पण भाऊची भेट सर्वात अनपेक्षित, सर्वात आश्चर्यकारक घटना. बेताल झालेल्या, हेलकावे खाणाऱ्या तिच्या आयुष्याला एकदम एक भक्कम पाया मिळाला. तिच्या आयुष्याला एकदम एक भक्कम पाया मिळाला होता. खंबीर आधार मिळाला होता. ज्या आत्मीयतेने आणि विश्वासाने ती त्याच्याकडे वळली होती, तितक्याच आपुलकीने आणि प्रांजलपणाने त्याने तिचा स्वीकार केला होता. तिला आठवत होती ती शारदा. इथे भाऊचं तिच्या मागे लग्न झालं नव्हतं, पण ती होती. त्याचा तिच्याशी परिचय झाला होता. नाती विस्कटली होती, पण माणसं होती. आणि मग शरीरावर काटा आणणारा एक नवा विचार तिच्या मनात आला. कदाचित अवी, बेबी, मुन्नाही असतील. पण त्या विचारांवर तिने तत्क्षणी आवर घातली. कल्पितामागे धावायचं नाही, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायचा.